हे फ्रेंड्स, माझ्या समोर स्क्रीनवर माझ्या गाडीमध्ये माझ्या मागच्या सीटवर जी मुलगी बसली आहे ना, ती खरंच कमाल आहे ना. कारण का कमाल म्हणतोय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मी कळेल तुम्हाला. तर काही वर्षापूर्वी तिनं माझा ऑनलाईन इंग्लिश क्लास अटेंड केला होता आणि ती तेव्हा जॉब करायची आणि तिला शक्य नव्हतं की तिला टाईम मिळत नव्हता. मग ती बसमधून अटेंड करायची. त्यामुळे मला तिच्याबद्दल कुतूहल होतं आणि दोन दोन दिवसापूर्वी मी येताना गोव्यावरून मी येत होतो ना, तेव्हा ती मला दिसली स्टॉपवर आणि मी गाडी थांबवली आणि ती खूप सरप्राईज झाली आणि मी पण सरप्राईज झालो. कारण ती मला ऑन द वे भेटली आणि मग तिला मी माझ्या गाडीत बसवलं आणि तिला सोडलं तिच्या डेस्टिनेशनला. तर सांगायचं असं की ती लहानपणापासून म्हणजे खूप खूप कमी वयापासूनच रिस्पॉन्सिबल आहे. तिच्या आईला मदत करते, भावाला मदत करते. ती जॉब करते आणि करायची आणि आता पण करते आणि तिने स्वतःचं शिक्षण आपण स्वतःच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या आयुष्यात. आता सांगायचा उद्देश हा मला तिच्याबद्दल का बोलावं असं वाटलं, तर तिनं स्वतःच्या पायावरच लाईक सगळं शिक्षण कंप्लीट केलं आणि आता ती लॉ करते. लॉच्या लास्ट इयरला आहे, म्हणजे वकिलीचं शिक्षण घेते ती आणि शेवटच्या वर्षात आहे. त्यामुळे मला तिचा खूप अभिमान वाटतो. काल येताना मला ती भेटली, तिला तिच्याशी मी खूप डिस्कशन केलं थोडं आणि खूप मजा आली. अशी मोटिवेटेड माणसं आपल्या आजूबाजूला असेल तर खरंच आपल्याला पण मोटिवेशन मिळतं. खरंच कमाल आहे की नाही त्या मुलीची सांगा. आता शी इज गोइंग टू बी अ लॉयर नाव व्हेरी सून. शी इज स्टडिंग इन लास्ट इयर ऑफ LLB. So I'm really happy about her and wish her good luck for her future.